घे माऊ. मोहन काय बनवतोस? मी ना आपल्यासाठी उपमा बनवतोय, चालेल ना तुला? चालेल, फक्त ना त्यात 7-8 चमचे साखर आणि थोडं दूध घाल, म्हणजे अजून चांगलं लागेल. माऊ त्याला शिरा म्हणतात. तुला शिरा हवाय का खायला? मी उपमा बनवतोय. शिरा हवाय तुला? पण माऊ शोभाला उपमा आवडतो. बरं एक काम करतो, आमच्यासाठी उपमा बनवतो आणि तुझ्यासाठी शिरा वेगळा बनवतो, चालेल? मोहन तू खूप छान आहेस, तुझ्यासारखं ना दुसरं कोणीच नाही. झालं सुरू. मोन्या, काय चाललंय सकाळी सकाळी? तिच्या नादाला कशाला लागतोयस रे? हा, तुला कामावर जायला उशीर नाही का होत आहे? ए भाऊ जा, तार खेळ जा, चल. शोभा राहू दे, लहान आहे का ती? लहान आहे. तुला कामावर जायला उशीर होतो, तिला कळत नाही का? दिवसभर नुसती मस्ती करायची, सगळ्यांच्या खोड्या काढायच्या. ए रात्री मात्र स्वतः ताणून चांगली झोपतेस तू. हा, उपयोग नाही. ऐकू देवा. जोडवीला काय झालं? मोना, हा, जोडवी तुटली. शोभा कसं तुटलं? बघितलंच नाही तू? टोचलं काहीतरी म्हणून काढायला गेले, तुटली. तुला काय वाटतं मी मुद्दामून करते सगळं? सॉरी शोभा. दादा सॉरी म्हणू नकोस, तशाही जुन्या झाल्या होत्या. आज संध्याकाळी इतर नवीन घेऊन ये. आज? हो का? शोभा आज नवीन जोडवी आणणं एकदम कठीण आहे का शोभा? का? म्हणजे नवीन जोडवी म्हणजे 1000 रुपये तरी खर्च होईल, इतके पैसे नाहीयेत माझ्याकडे. मोन्या, तू ना हल्ली खोटं बोलायला लागलायस. नाही खरंच. मागच्या वेळी आप्याचं भांडं आणायचं होतं तेव्हा सुद्धा खोटं बोलला होतास. माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि पाकिटातनं तुझ्या पैसे निघाले होते. जा आत्ता पाकिट घेऊन ये, बघू दे मला. शोभा जा. दाखव. आता मोहनकडे पैसे नाहीत म्हणून शोभा त्याला परत त्रास देणार. त्यापेक्षा ना मीच मोहनला पैसे देते, म्हणजे ते गप्प बसेल. तुला सांगितलं ना मला विचारल्याशिवाय जादू करायची नाही म्हणून. भानू तू का आलीस? ते बघ, आता शोभा मोहनचं पाकिट बघून ना खुश होईल. मोहन श्रीमंत होणार आहे ना. भानू तू मोहनसाठी इतके दिवस काम करत होतीस, तेव्हा तुला एवढं पण नाही करता आलं. आता बघ मी एक करून दाखवलं. तुला सांगितलं ना मेहनत केल्याशिवाय मालकांना पैसे मिळालेले आवडत नाही म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझी जादू जास्त वेळ टिकत नाही. हा म्हणून काय झालं? मी काय जादू नाही करायची का? तू विसरलीस, तुझी तर जादू काम पण करत नव्हती. मी जादू करणार म्हणजे करणार. नाही करायची सांगितलं ना तुला, तुला कळत नाही का? मी करणार. मी करणार. अरे मोन्या, काय चाललंय तुझं? बघून चालता येते तुला? सॉरी सॉरी शोभा. पाकिट कुठे आहे? काय ना,
एवढेच. तेवढेच आहेत मी म्हणालो. पण काही झालं तरी संध्याकाळी जोडवी घेऊन ये म्हणजे घेऊन ये. भानू तू कधी आलीस? आता चाले. वा. आणि आल्या आल्या हिच्यावर गप्पा मारायला टाइमपास करायला लागलीस? कामं नाही करायची? जा कामं कर. वय ऐकतोयस ना मी काय म्हणते? मला जोडवी संध्याकाळी पाहिजे म्हणजे पाहिजे. शोभा मी तुला आवडतो म्हणून उपमा केलाय, करतोय, म्हणजे आणू का तुझ्यासाठी? तू उगाच विषय बदलू नकोस. मला संध्याकाळी जोडवी हवी म्हणजे हवी. शोभा आज जोडवी कुठून आणणार? माझ्याकडे पैसे नाहीये तेवढे. ते तुझं तू बघ, मला काय कारण सांगू नकोस. हे ना शोभा बस खाली बस. शोभा बस 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 बस. मी एक काम करतो, पाय दुखतोय ना. नाही काटक करते मी. नाही मी गरम पाणी घेऊन येतो, गरम पाण्याने पाय शेकतो. बस बस. गरम पाणी. हा मला केक करा. हो. हे काय एवढ्या लवकर पाणी गरम झालं? शोभते ते आंघोळीसाठी गरम केलं होतं ना, त्यातनच दिलं. हा ठीक आहे. बघू शोभा कुठल्या पायाला लागलाय? हा आ हो हो. काय ग? हळूहळू चटका लागतोय. हो हो आ, हो करतो शोभा, मी हळूहळू करतो. मला जादू नको करूस असं म्हणतेस आणि स्वतः काय केलंस? या मालकानं फक्त गरम पाणी दिलं. मी पण मोहनची मदतच करते ना. मग तुला कसं कळत नाही? तू दिलेले पैसे ना गायब झाले असते, मग मालकानं अजून त्रास झाला असता. मग शोभाताईने मालकांना विचारलं असतं की पैसे कुठून आले, तर मालकाने काय सांगितलं असतं? मोन्या कुठूनही पैसे आण, मला त्याचं काही सांगू नकोस, पण जोडवी आण म्हणजे आण. हो शोभा प्रयत्न करतो. इथे दुखतंय का? इथे इथे. हा. भानू अगं मोहनला खरंच पैशांची गरज आहे. माव थांब, मी तुला सांगते मालकानं कुठल्या जादूची गरज आहे. आज जरा बरं वाटतंय. हा तू जा कामावर जा. बघितलं? आणि हे बघ संध्याकाळी येताना जोडवी घेऊन ये. जोडवी शिवाय जर आलास ना तर याद राख. शोभाला जोडवे हव्यात आणि त्या पण आजच्या आज. पण मी कुठून आणू आजच्या आज? पुढच्या महिन्यातल्या पगारातले ऍडव्हान्स पैसे मागून घेऊ का? म्हात्रे ही जोडवी तुमच्या चाळीच्या बाजूला सोनार आहे ना, त्याच्याकडून पॉलिश करून आणा. आणतो. मला माहित होतं म्हात्रे तुम्ही नाही कधीच म्हणणार नाही. आणि हो, ही नथ सोन्याची आहे, हिलाही पॉलिश करून आणा. हा, या दोघांचे किती पैसे होतात ते मला सांगा, मी देईन तुम्हाला. हा चालेल चालेल. म्हात्रे ते काय ना, आता दिवाळी जवळ आली म्हणून दागिन्यांना पॉलिश करून घेतलेलं बरं. हो हो. म्हात्रे ही दागिने आत्ताच्या आता बॅगेत ठेवा. आजकाल चोऱ्या माऱ्या काही कमी होत नाहीत. नाही ठेवतो ना. नाही नाही, माझ्या समोर ठेवा तुम्ही. बर बर ठेवतो. माया मॅडम, हा? तुम्ही या जोडव्या कितीला घेतल्या? अगं बाई, ते काही माहित नाही मला, नवऱ्याने लग्नात घातलेली. अरे हो, ते नवऱ्याने घ्यायचे असतात नाही का? हरकत नाही, मी उद्या पॉलिश करून आणतो. हा आठवणीने आणा म्हात्रे. हो आणतो. शोभाच्या जोडव्यांचं काय करायचं? आज
चायनीज नूडल्स करते हा त्याच्यात थोडे मटर टाकते आणि ते शेजवान सॉस असते ते टाकते. हा राहुलला म्हटले मशरूम मशरूम घेऊन ये. काय काय बानू, तुला कामं नाही तिथे का बसलीस? आव वहिनी बसू द्या की तुमच्याकडे रोजच काम करते. अगं माऊ वाटाणे खाऊ नको, मी तुला ना ते शेजवान सॉस टाकून नूडल्स त्याच्यात वाटाणे टाकून देती. तुला माहितीये का अंजली, शोभासाठी ना मोहन नवीन जोडवी आणणार आहे. अगं बाई खरंच की काय वा. आज सूर्य कुठं पश्चिमेला उगवला. काय म्हणालीस? नाही काही नाही चांगली गोष्ट आहे. अंजे बघू तुझी जोडवी. ठीक आहे हा मस्त आहे ना. खूपच ओल्ड फॅशन आहे का? मी तर लेटेस्ट डिझाईनची मागवणार. वहिनी माझ्या लग्नाला जेमतेम 2च वर्ष झाली आहेत आणि कुठं ओल्ड फॅशन आहे हो. आणि रोज रोज काय जोडव्यांमध्ये कोणी लेटेस्ट डिझाईन बनवतं का? जेमतेम 2-3 प्रकार असतात काय ग. तरी पण मी आमच्या यांना लेटेस्ट फॅशनचीच जोडवी आणायला सांगणार. ते सांगितलं नाही ना तर ओल्ड फॅशनची घेऊन येतील. आणि जर त्यांनी ओल्ड फॅशनची आणली ना तर मग ते आहेत आणि मी. ती सारखं सारखं मोहनलाच बोलत असते. वहिनी आता उगाच मिरवू नका, अजून जोडवी पण नाही आली तुमची. या बसा मटार सोला. मोहनला बोलतेस काय? थांब आता. अगं बाई काय झालं? काम सांगितलं आणि पाय दुखायला लागला की काय? नाही ग, सकाळी जरा लागले पायाला, त्यांनी शेकवलं तेव्हा बरं वाटलं. आता बरं वाटतंय. हा बस. मटर द्या. ऐकू वहिनी अहो काय होतंय? नाही ग, ठणकीच लागतायत. नको नको, तुम्ही करा काम, मी वर जाऊन पडते. वा. बघितलं का मग काम सांगितलं तर कशी नाटक करते. आळशी आळशी. शोभा तू आराम कर, मी फ्रेश होतो आणि तुझ्यासाठी चहा करतो. पहिल्यांदा मोन्याला सांगितलं आणि लगेच घेऊन आला. नथ पण घेऊन आला. तर नेहमी आपलं मोन्या घेऊन ये असं सांगावं लागायचं. मस्त आहे ना जोडवी. वा छान आहे. वाटते ना. हो ना, मी जरा आल्या. काय कसं पाहिजे तुला जोडवी?
जोडव्यांमध्ये पण फॅशन असते का? नव्या डिझाईनची पाहिजे. एक तर ती साडी घातल्यावर ती जोडवी दिसत पण नाही. कशाला पाहिजेत, राहू दे. ते काय असू दे, मला ते जोडवी पाहिजे म्हणजे पाहिजे. अंजे अंजे काय वहिनी? झाली का काम? झाली. आमचे म्हणत होते खिशात पैसेच नाही. हा, कधी असतात त्याच्याकडे पैसे? नेहमी किस्सा पाटलेला असतो त्याचा. ए राहुल, फाटक्या तोंडाचा, आमचे हे बघ माझ्यासाठी चांदीची जोडवी घेऊन आले. हे बघ, आणि सोन्याची नथ सुद्धा. बघू वहिनी. आमचे हे बचत करतात ना, यांच्यासारखे दारूवर पैसे उडवत नाही गटारीला. वहिनी नक्की सोन्याची आणि चांदीचीच आहेत ना? नाही जरा जुनाट दिसत आहेत. पोटात दुखायला लागलं ना तुझ्या? गोळी घे, हा बरं वाटेल. काही दुसऱ्यांचं चांगलं झालेलं तुला बघवत नाही ना. ते खराब करशील बाई. येते हा. मला ना नवीन जोडवी पाहिजे म्हणजे पाहिजे, नवीन डिझाईनची आणि नथ पण पाहिजे म्हणजे पाहिजे. करू नको, मला त्यांच्यासारखी जोडवी पाहिजे आणि नथ पण पाहिजे. अंजू, मला पाहिजे. फक्त जोडव्यांपर्यंत होतं, आता नथीचं कशाला काढ? नथ पण पाहिजे, मी सांगते तुला. चांगलीच जिरवली त्या अंजलीची. आता ना राहुलच्या मागे लागेल, मला पण पाहिजे. होण्या, जोडवी मस्त आणलीस हा. पण काय रे, पैसे नाही असं बोलत होतास आणि नथ सुद्धा आणलीस. वा, मस्तच आहे. शोभा, ती नथ आणि जोडवी तुझ्यासाठी नाहीये. मग कोणासाठी आहे? तर म्हणजे ते आपलं नाहीये. मग माया मॅडमनी माझ्याकडे दिलं होतं ते त्यांचं आहे. त्याला पॉलिश करायचंय आपल्या जवळच्या सोनाराकडे. हे तुला सांगायला लाज नाही वाटत? बायकोसाठी एक जोडवी नाही आणू शकत आणि दुसऱ्यांची पॉलिश करायला घेऊन आलास? शोभा, त्यांनी आता काम सांगितलं मला. अरे मग तुला तोंड नाही का नाही म्हणायला? असं कसं नाही सांगणार? मग पैसे तरी घ्यायचे. एकत्र काम करतो आम्ही, पैसे कसे मागणार त्यांच्या? नाही कसं म्हणणार, पैसे कसे मागणार? तुला कळतंय का मोन्या, तुझ्या या स्वभावामुळे आपल्या आयुष्याची वाट लागलीये. तू एक काम कर, तू आहे ना, तू घरात बस, मी जाते तुझ्या जागी बुटीकला. अरे कधीतरी वर कमाईचं जरा डोकं लाव. आहे का तुला अक्कल? मोन्या, मी आहे म्हणून संसार चालवते इतके वर्ष. त्यात काय झालं असतं? आता काय सांगू त्या अंजलीला? तिला आताच सांगून आले मी की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी जोडवी आणि नथ आणले म्हणून. आता काय सांगू? नाही, माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी नाही, त्याच्या ऑफिस मधल्या बाईची जोडवी आणि नथ पॉलिश करायला घेऊन आलाय असं सांगू का? मोन्या, अरे कधीतरी बायकोच्या अपेक्षा पूर्ण कर. किती दिवस मन मारून जगायचं रे मी? लग्नानंतर एक तरी गोष्ट माझ्या मनासारखी तू दिलीस का मला? तुला काहीच कसं वाटत नाही रे? स्वतःहून काहीच प्रयत्न करत नाहीयेस तू. मीच एकटीने करायचं का? मीच एकटीने या घरासाठी मर मरायचं का? तुझ्याशी ना बोलण्यात काय अर्थच नाहीये. मोहन एवढं सगळं करतो तरी तो काहीच नाही करत असं म्हणतेस काय? तुला जोडवी घालायची आहेत ना? आता बघच.